नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण 10वी इतिहास या विषयाच्या पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत। हे पहिलं प्रकरण आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। या प्रकरणाचे आपण यापूर्वी 2 भागात रूपांतर केलं आणि हा आता तिसरा भाग आहे। या तिसऱ्या भागामध्ये आपण महत्त्वाचे विचारवंत यांचा अभ्यास करणार आहोत। तर या इतिहास लेखनामध्ये ज्या विचारवंतांनी मोलाची भर घातली अशा विचारवंतांचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यांच्या विचारातून आणि अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की इतिहास लेखन ही कला नसून एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राला वैचारिक आधार आहे असं मानणारे जे विचारवंत आहेत त्या विचारवंतांचा आपण अभ्यास करणार आहोत। आणि त्यातले पहिले विचारवंत आपण अभ्यासणार आहोत रेने देकार्त। रेने देकार्तचा जन्म 31 मार्च 1596 रोजी झाला तर मृत्यू 11 फेब्रुवारी 1650 रोजी झाला। एकंदरीत 54 वर्षाचं आयुष्य जगलेला हा विचारवंत तत्वज्ञ, या तत्वज्ञाला आधुनिक तत्वज्ञानाचा जनक म्हणून ओळखलं जातं। कारण इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असं त्यावेळेस आग्रहाने मानलं जात होतं आणि त्यात फ्रेंच तत्वज्ञ रेने देकार्त हा अग्रभागी होता। त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो। एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा तो नियम आहे। आणि म्हणजेच ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असा नियम या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथामध्ये रेने देकार्तने मांडलेला आहे आणि म्हणूनच त्याला आधुनिक तत्वज्ञानाचा जनक म्हणतात। त्याने तत्वज्ञानाप्रमाणे गणित या विषयातही मोलाची भर घातली। ज्ञानाची तर्कशुद्ध आणि भक्कम पायावर उभारणी केली पाहिजे। त्याने स्वीकारलेल्या पद्धतीचे 4 नियम असे होते। पहिला नियम, ज्याची ओळख पटली नाही ते सत्य मानायचं नाही, म्हणजे चिकित्सक वृत्ती असावी। दुसरा नियम होता समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढ्याच भागात करायचे, म्हणजे अनावश्यकता टाळायची। तिसरा नियम होता आधी छोट्या समस्येचा मग मोठ्या किंवा कठीण समस्येचा क्रमाने मांडणी करायची। चौथा नियम असा होता की समस्येचा सर्वांगीण विचारविमर्श करावा। सर्व बाजूंनी सर्वांगीण दृष्टिकोनातून विचारविमर्श झाला पाहिजे, एकांगी दृष्टिकोनातून समस्येकडे बघू नये असा त्याने नियम मांडला। हीच पद्धती पुढे त्याने गणित आणि भूमिती या विषयांमध्ये वापरली। एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाश किरणांच्या दिशेत होणारा बदल या नियमांचा गणिती विश्लेषण हे त्याचे मौलिक संशोधन होते। तर अशा या महान विचारवंताचा आपण थोडक्यात जीवन समजून घेतलं। आता आपण पुढचा तत्वज्ञ बघणार आहोत। आता आपण पुढचे विचारवंत व्हॉल्टेअर याचा अभ्यास करणार आहोत। व्हॉल्टेअरचा जन्म 21 नोव्हेंबर 1694 रोजी झाला आणि मृत्यू 30 मे 1878 रोजी झाला। व्हॉल्टेअरचं मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते। व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला। त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला। त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल। जसं आपण पाहिलं रेने देकार्त हा आधुनिक तत्वज्ञानाचा जनक, तसा व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणता येईल। या थोर साहित्यिक
विचारवंत व तत्वज्ञ असलेल्या व्हॉल्टेअरने राजघराण्याच्या व्यक्तींवर उपरोधक पूर्ण कविता लिहिल्याने त्याला वर्षभर बॅस्टिलच्या तुरुंगात ठेवले होते. तेथेच त्याने अधिक नावाचे नाटक लिहिले. पुढे ते खूप गाजले. पुढे त्याला फ्रान्समधून हाकलून दिले. तो इंग्लंडला गेला. तिथे त्याने शेक्सपियरच्या नाटकांचा अभ्यास केला. धार्मिक युद्धांचा अंत घडवून आणणारा इंग्लंडचा राजा हेनरी चौथा हेनरी याच्यावर त्याने नाटक लिहिले. अशा पद्धतीने इंग्लंडमध्ये सुद्धा त्याने त्याच्या विचारांचा प्रभाव चालू ठेवला आणि त्यामुळे त्याने आधुनिक तत्वज्ञानाची पायाभरणी करण्यात व्हॉल्टेअरचा मोलाचा वाटा राहिला. राजे, युद्धे यामध्ये इतिहासाला सीमित करण्यापेक्षा समाज, मानवी मन, संस्कृती यांच्या अभ्यासाला त्याने महत्व दिले. त्याने अनेक लेखांमधून व ग्रंथांमधून धर्मगुरू, असत्य, जुलमशाही यांच्यावर उपरोधक प्रचूर अशी टीका केली. धार्मिक सहिष्णुता, भौतिक प्रगती, मानवी हक्क यांच्या प्रस्थापनेसाठी तो जीवनभर झगडला. त्याने 50 नाटके इतिहासावर तसेच तत्वज्ञानावर अनेक ग्रंथ लिहिले. असा हा व्हॉल्टेअर फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणण्यासाठी त्याचे विचार प्रेरक ठरले. असा एक क्रांतिकारी विचारांचा तत्वज्ञ, विश्लेषक आणि इतिहास लेखक हा व्हॉल्टेअर होता. एवढं आपण व्हॉल्टेअरच्या बाबतीत जाणून घेतले. आता आपण तिसरी विचारवंत जे आहे सिमॉन द बोव्हार यांच्याबद्दल जाणून घेऊया. सिमॉन द बोव्हार हिचा जन्म 9 जानेवारी 1908 रोजी फ्रान्समध्ये झाला. बोव्हार ही प्रसिद्ध कादंबरीकार, तत्वज्ञ आणि तत्वज्ञानाची अध्यापिका होती. तिच्यावर अस्तित्ववादी विचारसरणीचा प्रभाव होता. तिने अनेक कादंबऱ्या लिहिल्या, तत्वज्ञानावर ग्रंथ लिहिले. त्यात तिने पुरुषप्रधान संस्कृती, जगात पुरुषी मूल्यांच्या चौकटीत स्त्रीला राहावे लागते, तिला स्वतःच्या मूल्यांची निर्मिती करता येत नाही, त्यामुळे आपल्या अस्तित्वाला अर्थ देणे स्त्रीला अवघड जाते, असे बोव्हारचे स्पष्ट मत होते. या तिच्या मतामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनाला बळकटी मिळाली. तसेच इतिहास लेखनात स्त्रियांच्या लेखनाचा अंतर्भाव झाला. ही महत्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे. आता आपण मायकल फुको या विचारवंताबद्दल आपण अभ्यास करूया. मायकल फुको यांचा जन्म 1926 आणि मृत्यू 1984 साली झाला. मायकल फुको सुद्धा फ्रान्स या देशातलाच होता. त्याने आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. या फ्रेंच तत्वज्ञाने खालील विचार मांडलेले आहेत. ते विचार म्हणजे इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे चुकीचे असल्याचे मत त्याने मांडले. म्हणजे इतिहासाची कालक्रमानुसार जे अखंड मांडणी करत असतो आपण घटनाक्रमानुसार, हे चुकीचे आहे असं त्याचं मत होतं. त्याचबरोबर अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण करणे हे उद्दिष्ट असते. म्हणजे इतिहासकाराने नुसतं अंतिम सत्यापर्यंत पोहोचायचं आहे हे पुरातत्वाचं खरं उद्दिष्ट नाही. भूतकाळातील स्थित्यांतरे ज्या ज्या घडामोडी घडल्या त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण देणं हे उद्दिष्ट इतिहासाचं असतं. या पद्धतीला त्याने ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटलेले आहे. म्हणजे जे स्पष्टीकरण, स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देणं, या गोष्टींना त्याने ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. त्याचबरोबर मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था इत्यादी विषयांचा त्याने
इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला, अशा प्रकारे आपण या महत्वाच्या विचारवंतांमध्ये फ्रान्सचे